नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स हा टॉपिक शिकणार आहोत. तर चला सर्वजण लक्ष द्या बोर्डाकडे. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स याला मराठीमध्ये म्हणायचं साधा वर्तमान काळ. काय म्हणायचं? साधा वर्तमान काळ. व्हेरी गुड. साधा वर्तमान काळ. ओके, तर या सिंपल प्रेझेंट टेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतोय सब्जेक्ट डॉट डॉट करतो. काय म्हणायचं याला? सब्जेक्ट डॉट डॉट करतो, करते, करतात. सब्जेक्ट डॉट डॉट करते, करतो, करते, करतात. आपण मराठीमध्ये अशा बरेच वाक्यरचना बोलत असतो की ज्याच्या शेवटी करतो, ओके, करते, करतात अशा प्रकारच्या वाक्यरचना येत असतात. तर सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचं कधी? ओके, त्याचा उपयोग आपण पाहूया. उपयोग बघा. उपयोग नंबर 1 याचा आहे आपण दैनंदिन क्रिया सांगण्यासाठी वापरतो. त्याच्यासाठी दैनंदिन क्रिया म्हणजे डेली रुटीन सांगण्यासाठी. लक्ष द्या बोर्डाकडे. डेली रुटीन. डेली रुटीन म्हणजे दैनंदिन क्रिया सांगण्यासाठी. दैनंदिन क्रिया सांगण्यासाठी. आणि नंबर 2 याचा उपयोग आपण करतोय टायमिंग सांगण्यासाठी. टायमिंग म्हणजेच वेळ सांगण्यासाठी आपण करतोय. आणि नंबर आपल्याला वापरायचं आहे हॅबिच्युअल ऍक्शन साठी. म्हणजे सवयी सांगण्यासाठी. काय सांगण्यासाठी वापरायचं आहे? सवयी सांगण्यासाठी वापरायचं आहे. आणि नंबर 4 युनिव्हर्सल ट्रूथ. युनिव्हर्सल ट्रूथ जे की सत्य घटना सांगण्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्हाला 4 गोष्टींसाठी वापरायचं आहे. पहिला आहे डेली रुटीन सांगण्यासाठी. डेली रुटीन म्हणजे आपण दिवसभरात सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे काही करत असतो ते सर्व सांगण्यासाठी. आपल्या असेल किंवा इतरांच्या असतील ज्या काही दैनंदिन आपल्या क्रिया आहेत त्या सांगण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? या डेली रुटीनचा वापर सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. ओके, फॉर एक्झाम्पल मी सकाळी 5 वाजता उठतो. तुम्ही म्हणू शकताय ओके, आय गेट अप ॲट 5 o'clock. आपण सांगतोय ओके, ती सकाळी 5 वाजता उठते. शी गेट्स अप ॲट 5 o'clock इन द मॉर्निंग. ओके, त्यानंतर मी आंघोळ करतो. आफ्टर दॅट आय टेक अ बाथ. म्हणू शकता तुम्ही. ओके, आपल्या दैनंदिन क्रियासाठी सांगण्यासाठी. ओके, मी 9 वाजता शाळेला जातो. आय गो टू स्कूल ॲट 9 o'clock. बरोबर आहे. या सांगण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. पुढे 2 नंबर टायमिंग. मी जसे की आता म्हटलं मी 5 वाजता उठतो. ओके, टाइम सांगतो ना 5 वाजता. आय गेट अप ॲट 5 o'clock. ओके, टायमिंग सांगण्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे? या टॉपिकचा वापर करायचा आहे. पुढे 3 नंबर आहे हॅबिच्युअल ऍक्शन म्हणजे सवयी सांगण्यासाठी. सवय जे की तो खोटं बोलतो, ही लाईज. आपण दररोज उशिरा येतो. ओके, परत ती खोटं बोलते. आपण हे सांगण्यासाठी तुम्हाला काय करायचं? या टॉपिकचा वापर करायचा. नंतर युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे सत्य घटना सांगण्यासाठी. जसं की सत्य घटना काय असतात? जसं की सूर्य पूर्वेस उगवतो. सूर्य पूर्वेस उगवतो. द सन रायजेस टू द ईस्ट. आपण म्हणतो सूर्य पश्चिमेस मावळतो. ओके, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आपण याच्या काही वाक्यरचना सांगत असतो. या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगत असतो. समजल्या उपयोगासाठी करायचा. ओके, चला तर आपण आता यामध्ये काय करूयात? वाक्यरचना बघूयात. चला आपण आता वाक्यरचना बघू. आपण आता या वाक्यरचना 6 प्रकारामध्ये बघायचं आहे. जसं की तुम्हाला पाठीमागच्या लेक्चर मध्ये सांगितलंय. अफर्मेटिव्ह सेंटेन्स, इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स, डब्ल्यूएच इंट्रॅगेटिव्ह, निगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह इंट्रॅगेटिव्ह आणि डब्ल्यूएच निगेटिव्ह इंट्रॅगेटिव्ह. या 6 प्रकारच्या वाक्यरचनामध्ये या प्रकारामध्ये आपल्याला काय करायचं? या वाक्यरचना पाहिजे. तर पहिला प्रकार आपण बघूया अफर्मेटिव्ह सेंटेन्स. लक्ष द्या बोर्डाकडे. अफर्मेटिव्ह सेंटेन्स याला म्हणायचं होकारार्थी वाक्यरचना. ओके, मी पाठीमागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलंय अफर्मेटिव्ह म्हणजे काय, इंट्रॅगेटिव्ह म्हणजे काय. बरोबर आहे. ओके, याला म्हणायचं होकारार्थी वाक्यरचना. क्लिअर आहे? चल, तर याचा फॉर्म्युला आहे आपल्या समोर. यस प्लस V1 प्लस O प्लस RS. ओके, यस म्हणजे सब्जेक्ट.
एस म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्ट काय मी तुम्हाला सांगितलं सब्जेक्ट म्हणजे काय. ओके, लेक्चर आपलं झालं त्यावरती. सब्जेक्ट म्हणजे काय करता. V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. क्रियापद वर्ब्स आहेत. ओके, ते तुम्हाला मी दिले लिहून. वर्ब त्याचं पहिलं फॉर्म. त्या क्रियापदाला एस किंवा ईएस लावायचं. ओके, पुढे ओ आणि आरएस. ओ म्हणजे ऑब्जेक्ट, आरएस म्हणजे रिमेनिंग सेंटेन्स म्हणजे उरलेलं वाक्य, जे उर्वरित वाक्य जे आहे ते पुढे तुम्हाला काय करायचं त्यापुढे ठेवायचं. ओके, एस आणि एस. आता क्रियापदाला एस आणि ईएस इथं मी दिले तुम्हाला. ओके, तर एस कधी लावायचं आणि ईएस कधी लावायचं, बरोबर, हा प्रश्न नेहमी पडत असतो. एस कधी लावायचं आणि ईएस कधी लावायचं. ओके, जर करता थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, जर करता थर्ड पर्सन सिंग्युलर असेल म्हणजे तृतीय पुरुष एकवचनी. मी तुम्हाला केस मध्ये जे पर्सनल प्रोनाउन्स मी शिकवलंय त्यामध्ये तुम्हाला मी सांगितले फर्स्ट पर्सन कोण आहे, सेकंड पर्सन कोण आहे, थर्ड पर्सन कोण आहे हे मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आता थर्ड पर्सन म्हणजे कोण, ही, शी, इट आणि एखादा राम असेल, सीता असेल. थर्ड पर्सन सिंग्युलर. जर करता थर्ड पर्सन एकवचनी जर असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस लावायचं. मग ईएस कधी लावायचं आणि एस कधी लावायचं. ओके, समजते बघा. ईएस केव्हा लावावे, ईएस केव्हा लावावे हा प्रश्न आपल्याला पडत असतो. एस कधी लावायचं आणि ईएस कधी लावायचं. ईएस कधी लावायचं जर, तर बघा लक्ष द्या, जर करता तर थर्ड पर्सन आहे पण क्रियापदाच्या शेवटी, जर क्रियापदाच्या शेवटी यस, ओ, यस, सीएच, एस एच, यस, ओ, यस, सीएच, एस एच हे जर अक्षरे असतील, जर क्रियापदाच्या शेवटी यस, ओ, यस, सीएच, एस एच हे अक्षरे जर असतील तर क्रियापदाला ईएस लावायचं. काय लावायचं, ईएस. हे जर अक्षरे जर असले तर ईएस लावायचं. ओके, आणि जर हे जर नसतील तर एस लावायचं. आपण थोडा एक्झाम्पल बघूयात. आपण यामध्ये थोडं लक्ष द्यायचं बोर्डाकडे बघा. एक्झाम्पल बघूया. बघा आता एस असलं बघा इथे आपल्याकडे पास आहे. ओके, पास आहे तर तुम्ही याचं काय करू शकताय, पास एस एस लावलं आपण. ओके, समजतंय. पुढे आहे ओ, जसे की आता गो हे क्रियापद आहे. गो, गोला आपण काय करत असतं, गोज, बरोबर आहे. पुढे एक्स आहे, यामध्ये फिक्स असेल. फिक्स हे क्रियापद आहे. फिक्स काय होईल, फिक्सेस. मिक्स असेल, मिक्स तर मिक्सेस होते, बरोबर आहे. आता सीएच, जसे की आता क्रियापद आहे आपल्या समोर टीच, टीच, बरोबर आहे. आता याचं टीचचं काय होईल, टीचेस, बरोबर आहे. आणि आता एसएच, जसे की आता क्रियापद आहे आपल्या समोर फिनिश, फिनिश असेल तर काय करायचं तुम्हाला, फिनिशेस. ओके, इथं बघा क्रियापदाच्या शेवटी एस आहे, इथं ओ आहे, इथं एक्स आहे, इथं सीएच आहे, इथं एसएच आहे. हे अक्षर आले म्हणून आपण क्रियापदाला काय केलंय, ईएस लावलेलं आहे. समजते. आणि जर हे अक्षरे नसतील, एस, ओ, एफ, सीएच, एसएच हे अक्षरे जर नसतील तर सरळ काय करायचं, एस लावायचं. जसे की आता एक क्रियापद आहे. ओके, क्रियापद तुम्हाला देऊ. आता टेल आहे, टेल, टेल, टेलचं काय होईल, टेल्स, टेल्सचं टेल्स होईल, बरोबर आहे. समज आहे का, टेल्सचं टेल्स. जसे की आता दुसरं आहे स्पीक, स्पीक, स्पीकचं काय होईल, स्पीक्स, बरोबर आहे. ओके, एवढं समजलं. एस कधी लावायचं आणि एस कधी लावायचं समजलंय. आता काय माहितीये का, आता असं क्रियापद आहे जे की आता क्रियापदाच्या शेवटी जर वाय असेल, वाय, जसं की बघा आता इकडे लक्ष द्या. आपण इथं जर प्ले असेल तर प्ले असेल तर आपण प्लेस करतोय, बरोबर आहे. पण जर स्टडी असेल, स्टडी, स्टडीचं काय होतंय, स्टडीज. इथं पण वाय आहे ना, इथं पण वाय आहे, इथं पण वाय आहे. मग इथं डायरेक्ट आपण एस लावलोय पण इथं याचं आयएस केलं. मग असं का, बरोबर आहे. समजते की नाही. इथं एस लागलंय आणि इथं आयएस लागली, आय लागली, बरोबर. पण असं का झालं, इथं प्ले आणि प्ले असं का, तर आपण हे बघूया. ओके, ओके. आता वाय आल्याच्या नंतर एस आणि ईएस लागायले
तर हे कसं हे बघूयात आपण. तर नियम काय आहे, जर क्रियापदाच्या शेवटी y असेल, जर क्रियापदाच्या शेवटी y असेल आणि y च्या पूर्वी बघा एकदा लक्ष द्या. आता हे क्रियापद आहे तुमच्या समोर प्ले. ओके, हे क्रियापद आहे. y च्या पूर्वी जर एखादा स्वर आलं, y च्या पूर्वी जर एखादा स्वर म्हणजे काय, ए ई आय ओ यू हे इंग्रजी मधले स्वर आहेत, बरोबर आहे. y च्या पूर्वी जर एखादा स्वर आला तर काय करायचं, डायरेक्ट एस लावायचं. समजत आहे. y च्या पूर्वी जर एखादा स्वर आला तर डायरेक्ट एस लावायचं. जसे की आता काय होणार, प्लेचं काय झालं, प्लेचं डायरेक्टली प्लेस. समजलं. हा y आहे, y च्या पूर्वी स्वर आहे म्हणून आपण डायरेक्टली एस लावले. ओके, आणखी एक क्रियापद बघूयात. ओबे म्हणजे आज्ञा पाळणे, आपण म्हणतो फॅडिंग. आता ओबे आहे, इथं y आहे, y च्या पूर्वी स्वर आहे दिसायला. ओके, स्वर आहे तर आपण डायरेक्टली काय करू, इथं ओबे. समजलं, क्लियर आहे. ओके, जर असे क्रियापद आले तर डायरेक्टली सरळ एस लावायचं. ओके, मग जर क्रियापदाच्या शेवटी y आहे, क्रियापदाच्या शेवटी y आहे आणि y च्या पूर्वी जर स्वर नसेल, इथं स्वर आहे का, या y च्या पूर्वी स्वर आहे का, इथं नाही. जर स्वर नसेल तर या y चं काय करायचं, आय करायचं, y चं आय करायचं आणि त्याला लावायचं es. समजलं, समजते, क्लियर आहे. ओके, जर y असेल, y च्या पूर्वी जर एखादा स्वर नसेल तर त्या y चं आय करून es लावायचं. आणखी उदाहरण बघायचं आपण यामध्ये. बघा एकदा लक्ष द्या. क्रियापद आहे क्राय, बरोबर आहे. आता क्राय या क्रियापदाच्या शेवटी y आहे, y च्या पूर्वी स्वर आहे का, नाही, म्हणून क्रायचं काय झालं, क्राईज. y चं आय केलो आपण, क्राईज केलो. पुढे नेक्स्ट क्रियापद आहे आपल्याकडे ट्राय. y च्या पूर्वी स्वर आहे का, नाही, म्हणून ट्रायचं काय झालं, ट्राईज. क्लियर आहे. आणखी क्रियापद आहे तुमच्या समोर फ्राय म्हणजे काय, तळणे. फ्राय करतो ना आपण, तर ते फ्राय तेवढं मध्ये जायचं नाही, फक्त इथं तळण्यापुरतं तेवढं. फक्त उदाहरण आहे. फ्राय y च्या पूर्वी स्वर आहे का, नाही, म्हणून ते काय होईल, डायरेक्टली फ्राईज. समजलंय. यस कधी लावायचं आणि एस कधी लावायचं. जर क्रियापदाच्या शेवटी हे काय सांगितलं पहिल्यांदा मी, एस ओ एस सी एस एस हे अक्षरे असले की एस लावायचं, नसले की एस लावायचं. आणि जर क्रियापदाच्या शेवटी y असेल, आणि त्या y च्या पूर्वी जर एखादा स्वर असेल, ए ई आय ओ यू यापैकी जर एखादा स्वर असेल तर काय करायचं, एस लावायचं. आणि जर स्वर नसेल तर काय करायचं, त्या y चं आय करायचं आणि एस लावायचं. समजलंय, क्लियर आहे सर्वांना. ओके, चला तर मग आता आपण यामध्ये वाक्यरचना पाहूया. ओके, चला. आपल्या समोर आता वाक्यरचना बघूया. आपल्या समोर फॉर्म्युला आहे s + v1 + o + rs. ओके, चला तर मग आपले करते आहेत, आपण त्या पद्धतीने लिहूया. I play cricket. सब्जेक्ट घेतलं, क्रियापद घेतलं, ऑब्जेक्ट आलं. आय प्ले क्रिकेट म्हणजे काय, मी क्रिकेट खेळतो, दुसरं वाक्य आहे आपल्या समोर, यू प्ले क्रिकेट. तुम्ही क्रिकेट खेळता. पुढचं वाक्य आहे वी प्ले क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळतो. वी प्ले क्रिकेट.
आम्ही क्रिकेट खेळतो. पुढे हे करता आपला ही प्लेज. बघा मी क्रियापदाला एस लावलं इथं, बरोबर आहे, कारण हा थर्ड पर्सन आहे. समजते का नाही? ही प्लेज क्रिकेट. ही प्लेज क्रिकेट म्हणजे काय? तो क्रिकेट खेळतो. तो क्रिकेट खेळतो. पुढे आहे करता आपल्या समोर शी प्लेज. शी प्लेज क्रिकेट. ती क्रिकेट खेळते. वाक्य आहे आपल्या समोर, ती क्रिकेट खेळते. ओके, पुढे बघा आता. इट प्लेज क्रिकेट. इट प्लेज क्रिकेट म्हणजे तो क्रिकेट खेळतो. बोला थोडं झोपले काय? उत्तर द्या. पुढचं वाक्य आहे दे प्ले क्रिकेट. दे प्ले क्रिकेट. बरोबर आहे. दे प्ले क्रिकेट म्हणजे काय? ते क्रिकेट खेळतात. बरोबर आहे. एखादं नाव या ठिकाणी घेऊ शकताय. राहुल क्रिकेट खेळतो, काय नाही? राहुल प्लेज क्रिकेट. राहुल प्लेज क्रिकेट म्हणजे राहुल क्रिकेट खेळतो. समजतंय? तर अशा प्रकारच्या वाक्यरचना आपल्याला बनवायचं. आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. यू प्ले क्रिकेट, तुम्ही क्रिकेट खेळता. वी प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळतो. ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. शी प्लेज क्रिकेट, ती क्रिकेट खेळते. इट प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. दे प्ले क्रिकेट, ते क्रिकेट खेळतात. आणि राहुल प्लेज क्रिकेट, राहुल क्रिकेट खेळतो. ओके, यामध्ये बऱ्याच प्रकारचे वाक्यरचना आपण यूज करू शकतो. डेली रुटीन असेल, हॅबिच्युअल ऍक्शन असेल, टायमिंग असतील, युनिव्हर्सल ट्रूथ असेल, या प्रकारचे वाक्यरचना तुम्हाला बघायचे. ओके, आय प्ले इथं असेल. आता आय गेट अप इन द मॉर्निंग, मी सकाळी उठतो. आय गेट अप इन द मॉर्निंग, मी सकाळी उठतो. यू गेट अप इन द मॉर्निंग, तुम्ही सकाळी उठता. वी गेट अप इन द मॉर्निंग, आम्ही सकाळी उठतो. ही गेट्स अप इन द मॉर्निंग, तो सकाळी उठतो. शी गेट्स अप इन द मॉर्निंग, ती सकाळी उठते. इट गेट्स अप इन द मॉर्निंग, तो सकाळी उठतो. ते सकाळी उठतात. दे गेट अप इन द मॉर्निंग. ओके, पुन्हा राहुल गेट्स अप इन द मॉर्निंग, राहुल सकाळी उठतो. या प्रकारचे वाक्य. ओके, ती शाळेला जाते. शी गोज टू स्कूल. ती शाळेला जाते. शी गोज टू स्कूल. मी शाळेला जातो. आय गो टू स्कूल. तुम्ही शाळेला जाता. यू गो टू स्कूल. ते शाळेला जातात. दे गो टू स्कूल. ओके, या प्रकारचे वाक्यांश तुम्हाला बघायचे. ओके, या व्हिडिओमध्ये तुम्हाला या लेक्चरमध्ये हे भेटतील. पण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचं जे तुम्हाला प्रॅक्टिससाठी म्हणून 500 वाक्यरचना, फक्त प्रॅक्टिसचा व्हिडिओ जे मी तयार केलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 500 वाक्यरचना प्रॅक्टिससाठी भेटतील. ओके, समजतंय? 500 वाक्यरचना त्याची प्रॅक्टिस करायचं. समजतंय? चल पुढे बघायचं आपण. आता अफर्मेटिव्ह समजलंय. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्यरचना या पद्धतीचे असतात. क्लिअर आहे? आता आपण बघूयात पुढचा प्रकार. अफर्मेटिव्ह सेंटेन्स समजलंय. आता पुढचा प्रकार आपण बघूयात निगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्यरचना. निगेटिव्ह सेंटेन्स याला म्हणायचं नकारार्थी वाक्यरचना. याचा फॉर्म्युला आपल्या समोर आहे. सब्जेक्ट प्लस डोंट ऑब्लिक डझंट प्लस V1 प्लस O प्लस RS. ओके, सब्जेक्ट वापरायचा आहे डोंट किंवा डझंट वापरायचा आहे. V1 ऑब्जेक्ट RS. आता डोंट आणि डझंट कधी वापरायचं? डझंट थर्ड पर्सन सिंग्युलर असलं, ही शी इट आणि एखादं नाव असेल तर डझंट वापरायचं. ओके, वाक्यरचना बघूयात आपण. आय डोंट रीड. आय डोंट रीड, मी वाचत नाही. मी वाचत नाही. आय डोंट रीड, मी वाचत नाही. पुढचं वाक्य आहे यू डोंट रीड
याला मराठीमध्ये म्हणायचं तुम्ही वाचत नाही, तुम्ही वाचत नाही. पुढे वाक्य आहे वी डोंट रीड. याला मराठीमध्ये काय म्हणायचं? काय म्हणायचं? आम्ही वाचत नाही. पुढे आहे करता आपल्या समोर ही साठी काय येईल? ही डझंट रीड म्हणजे तो वाचत नाही. पुढे करता आहे आपल्या समोर शी डझंट रीड म्हणजे ती वाचत नाही. पुढे आहे करता आपला इट डझंट रीड. इट डझंट रीड म्हणजे तो वाचत नाही. पुढे करता आहे आपला दे डोंट. दे साठी काय येईल? डोंट. दे डोंट रीड म्हणजे ते वाचत नाही. राहुल डझंट रीड म्हणजे राहुल वाचत नाही. ओके. नकारार्थी वाक्यरचनेमध्ये या प्रकारच्या वाक्यरचना नकारार्थी वाक्य. ओके. आय डोंट रीड मी वाचत नाही. यू डोंट रीड तुम्ही वाचत नाही. वी डोंट रीड आम्ही वाचत नाही. ही डझंट रीड तो वाचत नाही. शी डझंट रीड ती वाचत नाही. ओके. इट डझंट रीड तो वाचत नाही. दे डोंट रीड ते वाचत नाही. राहुल डझंट रीड राहुल वाचत नाही. समजले? ओके. रीड असेल स्टडी असेल. ओके. मी अभ्यास करत नाही कसे? आय डोंट स्टडी. कळलं? ओके. मी शाळेला जात नाही. आय डोंट गो टू स्कूल. मी शाळेला जात नाही. आय डोंट गो टू स्कूल. तुम्ही शाळेला जात नाही. यू डोंट गो टू स्कूल. आम्ही शाळेला जात नाही. वी डोंट गो टू स्कूल. तो शाळेला जात नाही. ही डझंट गो टू स्कूल. ती शाळेला जात नाही. शी डझंट गो टू स्कूल. समजते? राहुल शाळेला जात नाही. राहुल डझंट गो टू स्कूल. ओके. मी खोटं बोलतो. आय लाय. मी खोटं बोलत नाही. आय डोंट लाय. समजते? तो खोटं बोलत नाही. ही डझंट लाय. ती खोटं बोलत नाही. शी डझंट लाय. ओके. ते खोटं बोलत नाही. दे डोंट लाय. या प्रकारच्या वाक्यातून तुम्हाला नकारार्थी वाक्य. मी सकाळी लवकर उठत नाही. आय डोंट गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. तुम्ही सकाळी लवकर उठत नाही. यू डोंट गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. समजते? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे जे करतात सर्व गोष्टी तुम्हाला या वाक्यरचनेमध्ये सांगायच्या आहेत आणि निगेटिव्ह आहे. समजलंय? क्लिअर आहे? नकारार्थी वाक्य कळालं? आता काय करूया? पुढचा प्रकार पाहूया. अफर्मेटिव्ह झालं, निगेटिव्ह झालं. पुढचा प्रकार आपल्याला इंट्रॅगेटिव्ह बघायचं. लक्ष द्या बोर्डाकडे. इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स या मराठीमध्ये काय म्हणायचं? प्रश्नार्थक वाक्यरचना. काय म्हणायचं? फॉर्म्युला आहे आपल्या समोर डू ऑब्लिक डज प्लस व्यास प्लस ओके प्लस V1 प्लस O प्लस RS आणि क्वेश्चन मार्क यामध्ये प्रश्नार्थ वाक्यरचना आहे म्हणून क्वेश्चन मार्क आलेला आहे. डू ऑब्लिक डज. डू आणि डज चा वापर यामध्ये करायचा आहे. ओके. सब्जेक्ट आहे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. ऑब्जेक्ट आहे RS आहे आणि क्वेश्चन मार्क. समजते? चला तर मग आपण बघूया आता यामध्ये वाक्य. डू आय स्टडी. डू आय स्टडी म्हणजे मी अभ्यास करतो का? काय म्हणायचं मराठीत त्याला? मी अभ्यास करतो का? काय म्हणायचं? मी अभ्यास करतो का? डू आय स्टडी मी अभ्यास करतो का? पुढचा करता आहे आपला डू यू स्टडी. याला मराठीमध्ये काय म्हणायचं? तुम्ही अभ्यास करता का? बरोबर आहे. पुढचा करता आहे आपला डू वी स्टडी. याला मराठीमध्ये म्हणायचं आम्ही अभ्यास करतो का? बरोबर आहे. पुढे आता ही असेल तर डज वापरायचं. डज ही स्टडी म्हणजे तो अभ्यास करतो का? आपण इथे करता थर्ड पर्सन असल्यामुळे काय केले इथे डज लावले आपण. बरोबर आहे. डज ही स्टडी म्हणजे तो अभ्यास करतो का? पुन्हा नंतर करता आपला कोण आहे? डज शी स्टडी म्हणजे ती अभ्यास करते का? डज शी स्टडी ती अभ्यास करते का? पुढे करता आहे आपला डज इट स्टडी म्हणजे तो अभ्यास करतो का? पुन्हा डू दे. आता दे साठी काय करायचं आपल्याला? डू वापरायचंय. डू दे स्टडी म्हणजे ते अभ्यास करतात का? डज राहुल स्टडी राहुल अभ्यास करतो का? बघा या प्रकारच्या वाक्यरचना.
डू आय स्टडी मी अभ्यास करतो का, डू यू स्टडी तुम्ही अभ्यास करता का, आणि डू वी स्टडी आम्ही अभ्यास करतो का, डज ही स्टडी, डज शी स्टडी, डू दे स्टडी, डज राहुल स्टडी. ओके, तुम्ही लवकर उठता का, डू यू गेट अप अर्ली, समजते. तुम्ही खेळायला जाता का, डू यू गो टू प्ले, समजते. तुम्ही टीव्ही पाहता का, डू यू वॉच टीव्ही. या अशा प्रकारच्या वाक्यरचना जिथे की येस नो टाइप प्रश्न असतात. आपण याचं प्रश्न उत्तर काय देतो, तुम्ही अभ्यास करता का, हो. तुम्ही वाचन करता का, हो. आपण असं देतो, बरोबर की नाही. यालाच आपण येस नो टाइप क्वेश्चन्स म्हणत असतो. येस नो टाइप समजलंय. या प्रकारच्या वाक्यरचना तुम्हाला यामध्ये वापरायचं आहे. समजले का नाही, व्हेरी गुड. क्लिअर आहे सर्वांना. मग आता पुढचा प्रकार पाहूयात. तुम्हाला प्रॅक्टिस साठी 500 वाक्यरचना पुढच्या व्हिडिओ मध्ये आहेत, भेटतील. क्लिअर आहे. ओके, त्यामुळे वाक्यरचनेचं टेन्शन घ्यायचं नाही. इथं फक्त वाक्यरचना समजून घ्या कशा प्रकारच्या वाक्यरचना आहेत. क्लिअर आहे. पुढचा प्रकार बघूया. इंट्रोगेटिव्ह समजलंय. चला, अफर्मेटिव्ह झालं, निगेटिव्ह झालं, इंट्रोगेटिव्ह झालं. आता निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह बघूयात आपण. निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स याला म्हणायचं नकारार्थी प्रश्नार्थक वाक्यरचना. नकारार्थी प्रश्नार्थक वाक्यरचना. बघूयात याचा फॉर्म्युला बघूयात आपण. लक्ष द्या इकडं. वाक्याच्या सुरुवातीला डोंट असेल, ऑब्लिक डझंट असणार आहे. डोंट ऑब्लिक डझंट प्लस यस प्लस V1 प्लस O प्लस RS आणि क्वेश्चन मार्क. बरोबर आहे. बघा जरा वाक्यरचना कशा असतात. वाक्याच्या सुरुवातीला डोंट आय प्ले. ओके, म्हणू शकता प्ले. दुसरं किती आपण घेऊयात आपण. डोंट आय आस्क. ओके, डोंट आय आस्क मी विचारत नाही का. मराठीमध्ये काय होईल, मी विचारत नाही का. मी विचारत नाही का. मी विचारत नाही का. डोंट आय आस्क मी विचारत नाही का. पुढचं वाक्य आहे डोंट यू आस्क तुम्ही विचारत नाही का. पुढचं वाक्य आहे डोंट वी आस्क आम्ही विचारत नाही का. पुढचं आहे डझंट. आता आपण डझंट वापरू कारण करता आहे की डझंट ही आस्क तो विचारत नाही का. डझंट शी आस्क पुढचा करता कोण असणार आहे, डझंट शी आस्क ती विचारत नाही का. डझंट इट आस्क तो विचारत नाही का. डोंट दे आस्क ते विचारत नाहीत का. बरोबर आहे. डझंट राहुल आस्क राहुल विचारत नाही का. समजतंय. ज्या प्रकारच्या वाक्यरचना यामध्ये असतात. येस नो टाइम. ओके, तू सकाळी लवकर उठत नाहीस का. आपण मराठीमध्ये म्हणतो बघ, तू सकाळी लवकर उठत नाहीस का. तू व्यायाम करत नाहीस का. बरोबर आहे. ओके, तू सकाळी उठत नाहीस का. डोंट यू गेट अप इन द मॉर्निंग म्हणतो आपण. तू व्यायाम करत नाहीस का. डोंट यू टेक एक्सरसाइज. तू नाश्ता करत नाहीस का. डोंट यू टेक अ ब्रेकफास्ट. तू आंघोळ करत नाहीस का. डोंट यू टेक अ बाथ. बरोबर. तू शाळेला लवकर जात नाहीस का. डोंट यू गो टू स्कूल अर्ली. समजतंय. ओके, या प्रकारच्या वाक्यरचना आपण यामध्ये बोलत असतो. नकारार्थी प्रश्नार्थक वाक्यरचना. येस नो टाइप बसायचं. समजलंय. ओके, समजतंय. तुम्ही वाचन करत नाही का. डोंट यू रीड. ते वाचन करत नाहीत का. डोंट दे रीड. ते काम करत नाहीत का. डोंट दे वर्क. तुम्ही क्लासला वेळेवर येत नाही का. डोंट यू कम टू क्लास ऑन टाइम. समजतंय. ते प्रश्न विचारत नाहीत का. डोंट दे आस्क द क्वेश्चन. समजतंय. क्लिअर आहे सर्वांना. समजलं सर्वांना. समजलं. क्लिअर आहे का. आता आपण काय करूया. पुढचा प्रकार निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स समजले. आता आपण पुढचा प्रकार बघूया. ओके, चला. WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. बोर्डाकडे बघा. WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे WH प्रश्नार्थक वाक्यरचना. फॉर्म्युला बघायचा आपण याचा. आता WH वापरा. पुढे डू घ्या, ऑब्लिक डज घ्या. कोण आहे. हा, बोलायचं नाही. याच्या वर याचं लवकर. ओके, बघा. WH
डू ऑब्लिक डज आहे समोर दिसले डू आणि डज वापरतो प्लस एस प्लस v1 प्लस ओ प्लस rs आणि क्वेश्चन मार्क ओके डब्ल्यूएच प्रश्न तुम्हाला इथे डब्ल्यूएच वर्ड वापरायचं आहे डब्ल्यूएच वर्ड आपण बघितले ओके त्याच्यामध्ये डब्ल्यूएच वर्ड वापरायचे डब्ल्यूएच प्लस आता डब्ल्यूएच म्हणजे तुम्ही घेतला वाय डू आय गेट अप अर्ली why do I get up early why do I get up early म्हणजे मी लवकर का उठतो मी लवकर का उठतो मी लवकर का उठतो समजतंय why do I get up early मी लवकर का उठतो why do you get up early why do you get up early तुम्ही लवकर का उठता why do we get up early why do we get up early तुम्ही लवकर का उठता नंतर why does he get up early why does he get up early तो लवकर का उठतो why does she get up early ती लवकर का उठते why does it get up early तो लवकर का उठतो why do they get up early ते लवकर का उठतात why does राहुल get up early राहुल लवकर का उठतो ओके मी इंग्रजी का शिकतो why do I learn English ओके समजते तुम्ही शाळेला का जाता why do you go to class go to school तुम्ही केव्हा उठता when do you get up तुम्ही केव्हा शाळेला जाता when do you go to school तो खोटं का बोलतो why does he lie तुम्ही किती भाषा बोलता how many languages do you speak समजते या सर्व प्रकारच्या वाक्यांना जेव्हा आपण प्रश्न विचारतोय तेव्हा तुम्हाला या प्रकारच्या वाक्यरचना वापरायचं आहे समजले कळले डब्ल्यूएच राईट सेंटेन्स समजले आता हा पाचवा प्रकार झाला सहावा प्रकार आहे डब्ल्यूएच निगेटिव्ह इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स डब्ल्यूएच निगेटिव्ह ओके बघा लक्ष द्या इकडे आपण इथे लिहूया पुढचा प्रकार बघूया आपण डब्ल्यूएच निगेटिव्ह इंटरॅगेटिव्ह डब्ल्यूएच निगेटिव्ह इंटरॅक्टिव्ह सेंटेन्स हा सहावा प्रकार आहे पुढचा बरोबर आहे आता याचा फॉर्म्युला काय असेल बघा डब्ल्यूएच वापरायचं आहे ओके डब्ल्यूएच आल्याच्या नंतर डोंट ऑब्लिक डझंट येणार आहे डोंट आणि डझंट इथं डोंट घ्यायचं किंवा डझंट इथं आपण डू आणि डज वापरलाय इथं आता डोंट आणि डझंट वापरायचं ओके प्लस एस प्लस v1 प्लस ओ प्लस rs आणि क्वेश्चन मार्क ओके यामध्ये वाक्यरचना कशी असतील बघा आता बघू शकता तुम्ही why don't I study म्हणजे मी अभ्यास का करत नाही why don't I study मी अभ्यास का करत नाही why don't you study तुम्ही अभ्यास का करत नाही why don't we study आम्ही अभ्यास का करत नाही why doesn't he study तो अभ्यास का करत नाही why doesn't she study ती अभ्यास का करत नाही why doesn't it study तो अभ्यास का करत नाही why don't they study ते अभ्यास का करत नाही why doesn't राहुल study राहुल अभ्यास का करत नाही ती वेळेवर का येत नाही why doesn't she come on time सहा प्रकारच्या वाक्यरचना मी अभ्यास करतो I study मी अभ्यास करत नाही I don't study तुम्ही अभ्यास करता का do you study तुम्ही अभ्यास करत नाहीत का don't you study तुम्ही केव्हा अभ्यास करता when do you study तुम्ही का अभ्यास करत नाही why don't you study समजतंय मी क्रिकेट खेळतो I play cricket मी क्रिकेट खेळत नाही I don't play cricket तुम्ही क्रिकेट खेळता का do you play cricket तुम्ही क्रिकेट खेळत नाहीत का don't you play cricket तुम्ही केव्हा क्रिकेट खेळता when do you play cricket तुम्ही क्रिकेट का खेळत नाही why don't you play cricket समजतंय मी वाचतो I read ओके मी वाचत नाही I don't read तुम्ही वाचता का do you read तुम्ही वाचत नाहीत का don't you read तुम्ही केव्हा वाचता when do you read तुम्ही का वाचत नाही why don't you read मी खातो I eat तुम्ही खात नाही I don't eat तुम्ही खाता का do you eat तुम्ही खात नाही का don't you eat तुम्ही काय खाता what do you eat तुम्ही का खात नाही why don't you eat मी इंग्रजीमध्ये बोलतो I speak in English मी इंग्रजीमध्ये बोलत नाही I don't speak in English
तुम्ही इंग्रजीमध्ये बोलता का? डू यू स्पीक इन इंग्लिश? तुम्ही इंग्रजीमध्ये बोलत नाहीत का? डोंट यू स्पीक इन इंग्लिश? तुम्ही कोणत्या भाषेमध्ये बोलता? इन विच लँग्वेज डू यू स्पीक? तुम्ही इंग्रजी का बोलत नाही? व्हाय डोंट यू स्पीक इंग्लिश? समजतंय? या 6 प्रकारच्या वाक्यरचना तुम्हाला या क्लासमध्ये वापरायच्या आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्स समजलाय? तुम्हाला प्रॅक्टिस साठी 500 वाक्यरचना याचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पुढे भेटेल. तुम्हाला पुढचा व्हिडिओ आपला 500 वाक्यरचना असेल, जे की सिंपल प्रेझेंट टेन्स वरती 500 वाक्यरचना भेटतील तुम्हाला प्रॅक्टिस साठी. समजतंय? क्लिअर आहे सर्वांना? चला मग आपण आता पुढच्या लेक्चरला भेटूया. ओके.